हाय एव्हरीवन, वेलकम टू सखी प्रेरणा चॅनल. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. बघा, सकाळ आहे आणि मी करायला घेतलं आहे भरलेली भेंडी. कारण माझ्या हजबंडना डबा द्यायचा होता. तर म्हटलं काय बनवू, 2 दिवसापूर्वी आणलेली होती भेंडी घरामध्ये, तर ती मी धुवून पुसून ठेवलेली होती. तर म्हटलं चला त्याचंच म्हणजे शेंगदाणा, खोबरं आणि पांढरे तीळ, लसूण असं सगळं करून मी त्याचं मिश्रण तयार केलं. भाजून घेतलं, मिक्सरला लावलं, फटाफट भेंडी कापून घेतली, मध्ये चीर पाडले त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं मी, नंतर मीठ टाकते. कारण जेव्हा मिक्सरमध्ये सगळं एकत्र वाटतं तेव्हा कधी कधी मीठ एक्स्ट्रा होऊ शकतं. त्या भीतीने मी कधीच मीठ लवकर टाकत नाही. सगळं झाल्यानंतर त्यात मिक्स करते. त्यानंतर मालवणी मसाला त्यात मिक्स केलेला होता. त्यानंतर तेल वगैरे घेतलं. आणि हे मी तुम्हाला एवढं दाखवत राहिली नाही कारण खूप घाई गडबड झालेली होती. त्यानंतर मला ते सगळं आवरून टिफिन मी 9:15 9:30च्या दरम्यान गेली स्मार्ट बाजारामध्ये सामान घ्यायला. कारण मुलांना कॉलेजला जायचं होतं म्हणून फटाफट सगळं सामान घेतलं आणि फर्स्ट फ्लोअरला आली. तर इथे ना काही डब्बा बघायचा होता मला खडा मसाल्यासाठी, पण ते मला काही आवडलं नाही कारण आतमधून स्टील होतं. ग्लास पण बघत होती, त्याच्यामध्ये सुद्धा स्टीलच होतं. तुम्ही दाखवते बघा, दिसेल आता. तेही आवडलं नाही मला. बाकी सगळं सामान घेतलं. 8,000च्या सामानावरती मला एक डिनर सेट पण भेटला, तो नंतर दाखवेन. काही कपडेसुद्धा मुलीसाठी आणि मुलासाठी मी घेतले. 15 ऑगस्टने काय होतं त्याच्यासाठी हवे होते त्यांना. ते घेतलं सगळं आवरून. मग मी मुलांना पाठवलं स्कूटीवरून घरी सामान देऊन. नंतर माझ्या लक्षात आलं की लेन्सकार्ट समोरच आहे, तिथे जाऊया म्हटलं. तर मी मुलीला फोन केला आणि बोलवलं. म्हटलं तुला जायला वेळ आहे तर तू लेन्सकार्टमध्ये ये इकडे. म्हटलं तुझं डोकं पण खूप दुखतं आहे. ॲक्च्युली तिचा नंबर वाढला आहे बहुतेक, डोकं खूप दुखतं. म्हटलं चला बघूया ऑफरमध्ये काय आहे तर. आणि माझ्या मोबाईलला पण रिवॉर्ड्समध्ये पण ऑफर होते काय काय. तर म्हटलं चला जाऊन बघूया. तर तिला फोन केला, बोलवलं. आणि मी जिथून राहते ना तिथून स्मार्ट बाजार, लेन्सकार्ट हे सगळं जवळ आहे. त्याच्यामुळे मी गेली तिथे. खूप दिवस माझ्या मनात जायचं. गेली तर तिथे ना 2,000मध्ये 2 चष्मे होते, अशी एक ऑफर होते. आणि 5,000मध्ये 2 चष्मे, अशा 2 ऑफर होत्या. तर 2,000मध्ये सुद्धा खूप छान छान होते, 5,000मध्ये सुद्धा खूप छान छान होते. तर मी तिला बोलवलं. म्हटलं पहिलं आधी डोळे चेक करूया. दोघींनी डोळे चेक केले. तर तिचा बजेटमध्ये चष्मा बसत होता, पण माझा बसत नव्हता. कारण त्याची फ्रेम असते आणि जे आतमध्ये ग्लासेस आपल्याला जे लागणार आहेत नंबरवरती. कारण माझं 40 क्रॉस झालं आहे, 41 लागले. त्याच्यामुळे माझा नंबर हलका ते मेडिसिनच्या वरती जे डेट वगैरे किंवा काय असतं ना, ते वाचताना मला थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि ह्या एजमध्ये सगळ्यांना होतो. त्याच्यामुळे माझं बजेट जास्त जात होतं. कारण फ्रेमचे पैसे वाढतात, ग्लासेसचे पैसे वाढतात. तो चष्मा तुम्हाला 2,000 येईल हे आहे, पण ते दादा मला सांगत होते. तर मला ते बजेट जास्त वाटलं. आणि ऑलरेडी 2 वर्षापूर्वी माझा चष्मा बनवलेला होता. म्हटलं मग त्यांना मी बोलली तो चष्मा मी घेऊन येते, कारण त्याचं फ्रेम तुटलेली. हा मला आवडला खूप, माझ्यासाठी चॉईस केलेला. त्यानंतर मी त्यांना म्हटले येते. त्यानंतर घरी येऊन पालकची भाजी आणि भाकरी बनवलेली होती, ती खाल्ली. संध्याकाळी मैत्रिणींना बोलवलेलं, ज्या माझ्या मागच्या व्लॉगमध्ये होत्या. माझ्या शाळेच्या मैत्रिणी दोन्ही डोंबिवलीमध्ये राहतात. एकीला बुधवारची सुट्टी असते. तर म्हटलं दोघेही तुम्ही या, म्हटलं आपण फिरायला जाऊ. तर आम्ही मानकोली ब्रिजवरती गेलेलो. आणि मैत्रिणींसोबत जायचा आनंदच वेगळा असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी माझ्या फॅमिलीसोबत जाते, हजबंडसोबत जाते, पण आज म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत फिरूया असतं ना. कारण आम्ही शाळा सुटल्यापासून ना, मी माझी येलो कलरचा ड्रेस घातला, जी साधना मैत्रीण आहे. तर तिचा भाऊ जेव्हा ऑफ झाला ना, तेव्हा बऱ्याच वर्षापूर्वी तिला मी डोंबिवलीमध्ये आलेली तिला आवाज द्यायला. तेव्हा मी विरारमध्ये राहायची. आणि त्याच्यानंतर आमचं बरीच वर्ष नाहीच कॉन्टॅक्ट, फक्त व्हॉट्सअपला बोलायचं ग्रुपमध्ये, असं कॉन्टॅक्टच नव्हतं खूप वर्षानंतर. मी डोंबिवली शिफ्ट झाल्यानंतर 2 वर्षापूर्वी ती माझ्या घरी आलेली. तर तेवढंच आमचं बोलणं होतं. तर त्यानंतर बोलणं होतं. तर आम्ही खूप गप्पा मारल्या ब्रिजवरती. नंतर आलो जुडिओमध्ये, कारण नंदा आहे ना, नंदाला तिथे बघायचं होतं काय काय. तर म्हटलं चला जाऊया. तर तिथे आम्ही काय काय बघत होतो, कानातले हे जोक पण करत होतो. आणि हिला ना खूप हसायला पाहिजे, खूप साधनाला खूप खूप एकदम फ्रँकली आहे, बोलायला भरपूर आहे, मदतीला खूप आहे. मी तिच्या घरी खूप राहिलेले, त्यामुळे खूप चांगली आहे माझी मैत्रीण. दोघीही खूप चांगल्या आहेत, दोघीही. माझ्या सगळ्याच मैत्रिणी चांगल्या आहेत ॲक्च्युली, शाळेच्या सगळ्या. तर इथे चाललेलं होतं आमचं, हे घेऊया ते घेऊया, हे मोबाईलला जे आता लावतात नवीन आले ते बघत होतं. तर तिचं चालू होतं की ना मला ना जर एका शॉर्ट ड्रेस घ्यायचा आहे, तो मी दाखवला नाही व्हिडिओमध्ये.
असा नीपर्यंतचा होता. ॲक्च्युली आमचं जीवन कसं आमचं गावात गेले आणि तिने 10वी केली, मी कॉलेज केलं, पण आम्ही कधी मी तर जीन्ससुद्धा कधी वापरली नव्हती किंवा असं आयलायनर लाव किंवा काजळ लाव किंवा आणि काही मेकअप कर असं आमचं कधीच नव्हतं. त्याच्यामुळे खूप साधेपणात आमचं जीवन गेलं नव्हतं. तर साहजिक आमच्या लग्नानंतर आमची सगळ्यांची परिस्थिती खूप चांगल्या होत्या आणि ती वापरते कपडे, पण एवढे तिचं म्हणजे असं होतं की चला मैत्रिणी आपण जुन्या मैत्रिणी शाळेपासूनच्या होत ना, तर आपण एकत्र काहीतरी चांगलं करू. तर तिला म्हटलं चला आपण कधीतरी घालू असे ड्रेस तिघीजणी, मी तर घालते तीही घालते, पण एकत्र आल्यानंतर आपण घालू, फिरायला जाऊ. आणि आम्ही आता सारखे तुम्हाला दिसूच कुठे ना कुठं व्लॉगिंगमध्ये शॉर्ट्समध्ये, तर आमचे चालू होतं. नंतर टी शर्ट्स वगैरे बघितले आम्ही, काय खरेदी असं खास आम्ही काही केलं नाही तिथे. त्यांना फक्त बघायचं होतं, अजून पण फिरायचं होतं, पण वेळ नव्हता. कारण हिला असं आदनाच चाललेलं की मला घरी जायचं आहे, मला जेवण बनवायचं आहे, रात्रीचं जाऊन जेवण बनवायचं असं चाललेलं आहे. कारण त्या आलेल्या 6:30ला आलेल्या. मग तिथून आम्ही गेलो पाणीपुरीच्या तेलावरती. पाणीपुरी ते दादा आमच्या इथल्या जवळच्या ते पाणीपुरी घेतली मी आणि साधनाने पाणीपुरी घेतली. नंदाला शेवपुरी पाहिजे होती, तिने शेवपुरी घेतली. पाणीपुरी खायची मजाच वेगळी असते. नंतर मी समोरच व्हिडिओ लावलेला आणि पाणीपुरी खाताना ना ही साधना ना त्या व्हिडिओकडे बघत होती. का बघत होती सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली तिचं लक्षच नव्हतं पाणीपुरीकडे, तिचं हे चाललेलं, तिच्या डोक्यात चालू होतं की मुलगा माझा 9वीला आहे, तो क्लासला गेला आहे, हे पण घरी आले असतील, मला जायला पाहिजे, माझं जेवण बनवायचं, असं तिचं चालू होतं. पण ती बघत होती कॅमेऱ्याकडे, पण डोक्यात तिचं वेगळं चालू होतं. आणि मला ना हे सगळं बघताना नाही तोंडाचा फुगा होत होता पाणीपुरी खाताना. तर मला ना माझ्या हजबंडच्या मित्राची आठवण आली. त्यांनी मला इन्स्टाला ना रील्स पाठवलेली होती की बायका ना पाणीपुरी खाताना तोंडावर हात का पकडतात म्हणून. तर ते मला ना आत्ता कारण कळलं. मला तेव्हा खूप हसायला आलं. मी यांना बोलली की भाऊनी ना दिवेकर भाऊनी अशी रील्स पाठवले, मला काय समजतच नाही आहे अर्थ त्याचा. ते मला आत्ता कळालं की का पकडतात म्हणून हात असा. होते ते एवढा मोठा तोंडाचा फुगा येतो आणि तो दिसू नये म्हणून कदाचित तोंडावर हात पकडत असेल असं मला तरी वाटतंय. आणि ती पाणीपुरी ना छान होती, गरम गरम मस्त होती. आणि मला जास्त करून गोड लागते, तर मी त्याला सांगत होते मुलाला त्या की मला जास्त गोड करून दे म्हणून. मला पाणीपुरी आवडते पण गोड हवी. तर ती पुरी वगैरे खाल्ली आम्ही. मला खूप घाम सुटलेला. मला ती बोलत होती अरे तुला घाम का एवढा सुटला. ते म्हटलं नाही पाणीपुरी खाल्ली ना गरम गरम त्याच्यामुळे. आणि चेहऱ्याला शाईन पण होती, कारण मी काही आता कस्टमाइज क्रीमसुद्धा मागवल्यात राजस्थानवरून. त्यासुद्धा मी काही तुम्हाला त्याची ॲड नाही करत आहे, पण मी त्या वापरते. तर त्याचासुद्धा शाईन त्याच्यावरती येतो. मग तो घाम याचा वाटतो लांबून, पण ग्लो चढलेला असतो ॲक्च्युली. तो ग्लोसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती होता. नंतर आम्ही एक सुकी पुरी खाल्ली. नंतर इथे मैत्रिणीची माझ्या नंदा आहे ना, तिने शेवपुरी घेतली, संपली नव्हती. मग तिच्या ह्याच्यातला मी थोडासा चाट असतो ना थोडासा शेवपुरीतला, तो खाल्ला वगैरे, कारण निघायचं होतं. आणि कारण माझं घर जवळच होतं 2 मिनटात, पण त्यांना पुढे लांब जायचं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही ही शेवपुरी वगैरे खाल्ली. तिला थोडंसं मी दाखवलं नंदाला या व्हिडिओमध्ये शेवपुरी खाताना. नंतर मी इथेच हा व्लॉग संपवला. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.